आजचा दैनिक मन्ना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया नीतिसूत्रे 16वा अध्याय 8वं वचन. अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीपेक्षा न्यायाने कमवलेले थोडेसे चांगले आहे. अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीपेक्षा न्यायाने कमवलेले थोडेसे चांगले आहे. आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे की अन्यायाने जो व्यक्ती कमवतो त्याच्यापेक्षा पण परमेश्वर सांगतो की जो न्यायाने जो सच्चाईने कमवतो ते काय परमेश्वर सांगतो की ते चांगलं आहे. कारण की जर आपण बघितलं जे अन्यायाने कमवतात ना त्यांच्या जीवनामध्ये शांती समाधान काहीच नसतं. आणि जे पण ते कमवतात ना ते पैसे असेच निघून जातात कारण की त्यांनी अन्यायाने कमवलेले आहे. आणि जो कष्टाने कमवतो ना त्याला परमेश्वर बोलतं की खूप चांगलं आहे. कारण की थोडेसे जरी असले ते चांगले आहे कारण की ते आपल्याकडे राहतील. जर आपण कोणाचा पण एक रुपया पण अन्यायाने घेतला ना तर आपले 10 रुपये जातील. तर परमेश्वर आपल्याला सांगतो की आपण न्यायानेच कमवले पाहिजे, अन्यायाने कधीच नाही. जर कोणी आपल्याकडनं 1 रुपया कोणी आपल्याला 1 रुपया दिला तर आपण पण त्यांचा 1 रुपया पुन्हा दिला पाहिजे. जर कोणी आपल्याकडनं 10 रुपये कोणी आपल्याला दिले तर आपण पण त्यांना 10 रुपये पुन्हा दिले पाहिजे. जर आपण न्यायाने कमवले कष्ट करून कमवले तर ते आपले पैसे व्यर्थ जाणार नाही. पण जर आपण अन्याय केले वाईट गोष्टी केले तर आपल्या घरामध्ये ते पैसे राहणार नाही, घरामध्ये शांती समाधान राहणार नाही. पण जे आपण कष्टाने न्यायाने कमवू ते आपल्याकडे जरी थोडे असले ते पण वाचतील. पण जर आपण अन्यायाने कमवले जास्त जरी असले त्याच्यामधनं पैसे उरणार नाही कारण की ते अन्यायाने कमवलेले आहे. जर वचनामध्ये आपण बघितलं तर जक्कई जो कर घेणारा होता आपण त्याला बघू शकतो. जेव्हा त्याने येशूबद्दल ऐकले, त्याला येशूला बघायचे होते आणि येशू बोलला की मला तुझ्या घरी यायचं आहे म्हणून. त्यावेळी त्याने काय केलं, त्याचं हृदय परिवर्तित केलं आणि त्याने बोललं की माझी अर्धी संपत्तीसुद्धा मी लोकांना वाटून देईल आणि जे मी अन्यायाने घेतले ना त्याचे 4 पटीने मी लोकांना वाटून देईल. आणि ज्यावेळेस त्याने असं केला, निर्णय घेतला आणि त्याने असं केलं त्यावेळेस परमेश्वर त्याच्या घरामध्ये आला आणि त्याच्या घरामध्ये उद्धार आला. तसाच जर आपण न्यायाने कमवलं तर परमेश्वर आपल्या घरामध्ये येईल, उद्धार आपल्या घरामध्ये, शांती समाधान आपल्या घरामध्ये येईल. जरी आपण थोडंसं कमवत असलो तरी त्याच्यामध्ये आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. पण जर आपण अन्यायाने कमवले तर आपल्याला काहीच उरणार नाही असं होईल. तर चला आपण हे वचन ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुझ्या वचनासाठी आम्ही धन्यवाद करतो परमेश्वरा. जसं तुझं वचन बोलतं परमेश्वरा की जो अन्यायाने कमवल्यापेक्षा न्यायाने कमवलेले चांगले आहे परमेश्वरा. हालेलुया राजा. कारण की जे न्यायाने कमवतात त्याच्यामध्ये शांती समाधान सगळं असतं परमेश्वरा. आणि मी प्रार्थना करते प्रत्येकांसाठी परमेश्वरा, त्यांच्या जरूरतांना त्यांच्या आवश्यकतांना परमेश्वर तू पूर्ण कर. कारण की ते न्यायाने कष्ट करत आहे, कष्ट करतात, ते कोणाचे पैसे घेत नाही आहे परमेश्वरा. तर त्यांच्या परमेश्वर त्यांच्या कामांमध्ये परमेश्वर त्यांच्या पगारामध्ये तू आशीष कर परमेश्वर. त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी तू पुरव राजा आणि तुझ्या नावाची महिमा कर. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.